नमस्कार मित्रांनो, घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे। टप्पा दुसरा, जे लाभार्थी घरकुल यादीमध्ये मंजूर झालेले आहेत अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत। याबद्दलची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे लाभार्थी अर्ज केलेले आहेत, आवास प्लस नावाचा जो सर्वे झालेला होता त्या सर्वे अंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत अशा भरपूर लाभार्थ्यांचे नावे मंजूर यादीमध्ये आलेले आहेत। ज्या लाभार्थ्यांचे नावे मंजूर यादीमध्ये आलेले आहेत अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पहिला हप्ता सुद्धा जमा झालेला आहे 10 लाख लाभार्थ्यांच्या खात्यावरती। आता उर्वरित जे 10 लाख लाभार्थी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जो सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या अंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण व अ घटकातील लाभार्थ्याकरिता पुरवणी मागणीमध्ये 3752.16 कोटी, त्याचबरोबर 2779.5 कोटी, समा योजना नंतरची रक्कम 2779.05 कोटी एवढी निधी पुरवणी मागणीसाठी टिप्पणी देण्यात आली आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया, तोपर्यंत